तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेशिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 20 फेब्रुवारी आणि राज्यामध्येच आहे सध्या आता वातावरणामध्ये या ठिकाणी बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे. राज्यामधील जे आहे आपल्याला थंडी आता कमी होणं जाणार आहे. आता इथून पुढे जे आहे थंडीचे प्रमाण हे कमी होईल. आता इथून पुढे जे आहे ऊन या ठिकाणी वाढायला सुरुवात होईल. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जे आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जे आपल्याला या मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि फेब्रुवारीच्या आता शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये जे आहे अवकाळी पावसाचे जे संकट आहे ते पुन्हा एकदा येणार आहे. म्हणजे राज्यामध्ये जे आता 21 तारखेपासून ते जवळजवळ जे आहे 28 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील काही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची या ठिकाणी शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की जे आहे काही भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता राहील आणि काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता उद्या दिनांक आहे 20 फेब्रुवारी. तर उद्याच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे राज्यातील काही भागामध्ये जसं की उद्यासुद्धा आपलं जे आहे ढगाळ वातावरण आपलं जे आहे दुपारनंतर म्हणजे सकाळपासूनच ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. सकाळपासून ते जवळजवळ जे आहे रात्रीपर्यंत राज्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण राहील. रात्रीच्या दरम्यान थोडीफार थंडी जाणवेल. 22 तारखेपासून म्हणजे 22 फेब्रुवारीपासून राज्यातील थंडी जी आहे पूर्णपणे या ठिकाणी कमी झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. राज्यामध्ये फक्त जे आहे 2 ते 3 दिवसच थंडीचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता जे आहे 22 तारीख म्हणजे आता उद्या आहे 21 तारीख. उद्याच्या दरम्यान काय कुठे पाऊस पडणार नाही. फक्त ढगाळ वातावरण राहील. तर आता 21 तारखेला जे आहे कसे वातावरण राहील, 21 तारखेला सुद्धा आपलं जे आहे राज्यामध्ये जे आहे फक्त ढगाळ वातावरण राहील. 22 तारखेला सुद्धा जे आहे ढगाळ वातावरण राहील. परंतु 23 तारखेपासून म्हणजे 23 फेब्रुवारीपासून राज्यातील काही भागामध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची या ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. हा जो पाऊस आहे आपल्याला नेमकी कोणत्या भागामध्ये पडणार? जो आहे बीड मराठवाड्यातील काही भागामध्ये पाऊस राहील. जसं की बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी, हिंगोली, नांदेड तसेच जे आहे लोणार, बार्शी, कळंब, परळी, अहमदपूर, लातूर, उदगीर, देगलूर आणि नालगाव या परिसरामध्ये आणि सोलापूरच्या पश्चिम भागातील काही भागामध्ये आपल्याला जे आहे 23 तारखेच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान थोडाफार पावसाची शक्यता आपल्याला त्या भागामध्ये पाहायला मिळेल. म्हणजे 23 तारखेला जे आहे राज्यातील आपल्याला जे आहे पावसाची शक्यता राहील. 22 तारखेपर्यंत फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे. 22 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे राज्यामध्ये उद्यापासून ते 22 फेब्रुवारीपर्यंत राज्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील. आणि 23 तारखेपासून राज्यातील काही भागामध्ये जसं की मराठवाड्यातील बीड जिल्हा सांगितला आपण, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा आणि लातूर जिल्हा आणि सोलापूर भाग या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो थोडाफार हलका ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळेल. हा पाऊस म्हणजे जास्त राहणार नाही आणि सगळीकडे काही पडणार नाही. आपण जो जिल्हा सांगितला जसं की बीड जिल्हा सांगितला, बीड जिल्ह्यामधील फक्त काही गावामध्ये, काही तालुक्यामध्ये थोडाफार तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. सगळीकडे काही पाऊस पडणार नाही. आणि 23 तारखेला आता 24 तारखेला कसे वातावरण राहील? 24 तारखेला सुद्धा जे आहे राज्यातील काही भागामध्ये पाऊस राहील. 24 तारखेला सुद्धा थोडंफार विदर्भातील जो लगतचा जो भाग आहे सातारा, सांगली आपलं विदर्भातील जे जिल्हे जसं की चंद्रपूर जिल्हा, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या परिसरामध्ये सुद्धा आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो 24 तारखेच्या दरम्यान थोडाफार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. 24, 25 आणि 26, 27, 28 तारखेपर्यंत राज्यामध्ये जे आहे थोडंफार ढगाळ वातावरण राहील इतर भागामध्ये आणि काही भागामध्ये थोडंफार तुरळक ठिकाणी हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्या ठिकाणी पाहायला मिळेल. फार काही राज्यामध्ये जास्त मोठा पाऊस पडणार नाही जसं की आपण सांगितलं आत्ताच. आणि मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा जे आहे राज्यामध्ये वातावरणामध्ये थोडाफार बदल राहील. वातावरणामध्ये बदल होईल मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा जे आहे वातावरणामध्ये या ठिकाणी बदल झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. हा पाऊस जास्त प्रमाणामध्ये कुठेही पडणार नाही. फक्त तुरळक भागामध्ये थोडाफार पाऊस राहील. हा जे पावसाचे जे प्रमाण आहे, हा जो पाऊस आहे सध्या जे महाराष्ट्रालगतचे जे राज्य आहे, त्या राज्यामध्ये सध्या जे आहे पावसाची त्या भागामध्ये गारपीट होणार असल्यामुळे याचा जो परिणाम आहे, हा परिणाम आपल्याला जे आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. महाराष्ट्रातील लगतच्या काही भागामध्ये जसं की विदर्भ झाला, पश्चिम महाराष्ट्रातील भाग झाला आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये जे आपल्याला थोडंफार हलका ते रिमझिम पावसाचे सरी जे आहे आपल्याला पाहायला मिळेल. कारण की जो उत्तर महाराष्ट्र आपलं महाराष्ट्रालगतचं जे राज्य आहे त्या राज्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता म्हणजे पाहायला मिळत असल्यामुळे हा जो परिणाम आहे त्याचाच परिणाम असून जे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळेल. आता जसं की काही शेतकऱ्यांना जे आहे शेतकरी मित्रांनो
राज्यामध्ये मग आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही गारपीट काय होणार नाही. फक्त जे आहे थोडंफार ढगाळ वातावरण राहील इतर भागामध्ये आणि इतर काही भागामध्ये थोडंफार तुरळक ठिकाणी हलका ते रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. गारपिटीचे प्रमाण यंदा काय राहणार नाही. गारपीट काय होणार नाही. जसं की फेब्रुवारी 28 फेब्रुवारीपर्यंत असेच वातावरण राहील. 28 तारखेपर्यंत असेच खराब वातावरण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. अ, हे जे वातावरण आहे अ, हे वातावरण जे आहे सध्या जे बदल होत असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे. आजही सुद्धा जे आहे उद्यासुद्धा आहे 20 फेब्रुवारी आणि उद्यासुद्धा तुम्हाला जे आहे सकाळपासून थोडंफार ढगाळ वातावरण तुम्ही पाहत असाल की आजसुद्धा जे आहे वातावरणामध्ये थोडाफार बदल झाला होता आणि उद्यासुद्धा जे आहे आपल्या राज्यामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. तिथे थंडीचे प्रमाण आहे सध्या आता थंडी आहे ही सध्या आता कमी झालेली तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालेलीच आहे. जी थंडी आता जवळजवळ आता फक्त 2 ते 3 दिवसच थंडीचे प्रमाण राहील आणि 22 तारखेपासून राज्यामध्ये जे आपला उन्हाचा पारा या ठिकाणी वाढण्यास सुरुवात होईल. आता या ठिकाणी आता ऊन वाढेल. उन्हाळा सुरू झाल्यासारखंच आपल्याला तुम्हाला या ठिकाणी वाटेल. कारण की आता 20-22 फेब्रुवारीपासून या ठिकाणी उन्हाळा सुरू होईल आणि हे जे पावसाचे प्रमाण आहे हे फक्त जे आहे काही भागामध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि आपला जो अंदाज आपण दिलेला आहे सध्या, आता जो आपण अंदाज दिला आहे, या अंदाजामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो, आपण जो अंदाज दिला या अंदाजामध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी शेतकऱ्यांना पूर्णपणे सांगितलेली आहे. नेमके राज्यामध्ये आपलं वातावरण कसे राहील, 21 ते 28 फेब्रुवारी दरम्यान नेमकी पाऊस कोणत्या भागामध्ये पडेल, सगळीकडे काही पाऊस पडणार नाही. फक्त तुरळक ठिकाणी थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि जास्त काही पाऊस राहणार नाही. गारपीट वगैरे कुठेही होणार नाही. फक्त जे आहे ढगाळ वातावरण राहील काही भागामध्ये आणि काही भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम सरी जे आहे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सगळीकडे काही पाऊस पडणार नाही. हा जो आपण अंदाज दिलेला आहे, हा अंदाज तुम्ही या ठिकाणी परफेक्टपणे संपूर्ण महाराष्ट्राचा या ठिकाणी आपण अंदाज या व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला आमचा जर अंदाज तुम्हाला आवडला असेल तर नक्की इतर जे आहे नक्की शेअर करा इतर शेतकऱ्यांनासुद्धा. कारण की त्यांनासुद्धा जे आहे या अंदाजाबद्दल या ठिकाणी समजून जाईल की राज्यामध्ये काय गारपीट होणार नाही, राज्यामध्ये काय जास्त पाऊस पडणार नाही. फक्त जे आहे पावसाचे थोडंफार तुरळक हलका ते रिमझिम पावसाची सरी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हा जो अंदाज आहे शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि जो मला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आहे पावसाचे वातावरण सध्या आज आणि 2-3 दिवस कुठेही राहणार नाही. फक्त 23 तारखेला जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा थोडाफार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. 23-24 तारखेदरम्यान मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागामध्ये पावसाची शक्यता थोडंफार तुरळक ठिकाणी कुठेतरी पाहायला मिळेल. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे इतर सगळीकडे जे आहे फक्त ढगाळ वातावरण राहील. हा अंदाज जे आहे सर्व शेतकऱ्यांनी ठिकाणी लक्षात घ्या.